संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज सकाळी बऱ्याच मुलांचे मला मेसेज आणि कॉल्स आले। सर एकदा निवड झाली की नंतर निवड होणार की नाही, किंवा आम्ही संस्थेवर मुलाखतीला गेलतो, निवड झाली किंवा न झाली, यानंतर त्या वर्गाला आम्ही पात्र होतो आता, त्याच्यानंतर आम्ही पुढील फेजमध्ये पात्र आहोत का नाही, अशाचे अनेक कॉल्स आणि मेसेज येत होते। त्या संदर्भामध्ये तत्पूर्वी आज 1 सप्टेंबर 2024 पवित्र पोर्टल जे काही प्रसिद्धीपत्रक आहे त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। त्या माध्यमातून मी थोडंसं त्याच्यावर स्पष्टीकरण करतो। बघा, तुमच्या प्रत्येक मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर पण मिळतील आणि त्याचं थोडं स्पष्ट करतोय मी। शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना, या सूचना कोणासाठी येतात? शैक्षणिक संस्था आणि व्यवस्थापनासाठी आहेत फक्त। मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागासाठी उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत, म्हणजे जे काही शिक्षक भरती 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवाराची मुलाखत, अध्ययन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुलाखत, अध्ययन कौशल्य यासाठी कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9/8/2024 म्हणजे 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट काल देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे। म्हणजे याच्यामध्ये मुलाखतीला आता तुमच्याकडे कुठलाही वेळ नाही, म्हणजे ती आता संपुष्टात आलेली आहे तारीख। सदर मुलाखत व अध्ययन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, म्हणजे या मुलाखतीमध्ये ज्यांची निवड झाली किंवा ज्यांची निवड झाली नाही या संदर्भामध्ये, किंवा निवड झाली त्यांना आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्ययन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील। आता मित्रांनो, हे जे संस्थाचालकांना पोर्टलचा टॅब उपलब्ध होता, तर तो जो टॅब आहे तो आता फक्त मुलाखत झाल्याच्या नंतर तो टॅब उपलब्ध असणार आहे। त्याची तारीख जी आहे ते या ठिकाणी सांगितले 7 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। संस्थाचालकांना किंवा संस्थेतील जे काही प्राधिकरण अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी। मग कार्यवाही कोणती? जर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी एक जागा होती संस्थेवर, एक जागेपैकी त्या ठिकाणी 10 उमेदवार गेले, 10चे 10 उमेदवार गेले, 10चे 10 उमेदवार पात्र होते त्या संस्थेच्या एका जागेसाठी। मग त्यांची मुलाखत झाल्या, त्याच्यापैकी जी SOP होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं 30 मार्कापैकी त्याला गुणदान केलं आहे, आणि गुणदान केल्याच्या नंतर त्याची निवड झाली का नाही, म्हणजे रिजेक्ट, म्हणजे निवड झाली तर सिलेक्टेड एकाला 10 पैकी, बाकीच्याला वेटिंग, त्याच्यानंतर मग रिजेक्टेड किंवा मग ॲब्सेंट, अशा पद्धतीचा रिमार्क करून त्याला जे मार्क्स मिळालेत 10 पैकी, एकाची निवड झाली तर त्याला ऑफकोर्स 30 पैकी जास्त मार्क असतील, आणि ज्यांची निवड झाली नाही तर त्याला त्या ठिकाणी मार्क कमी असतील। मग त्या ठिकाणी सगळेच गेले आणि तुमची निवड झाली की नाही ते त्याच्यावरून कळून जाईल। मात्र तुम्ही त्या ठिकाणी गेलेच नाही तर त्या ठिकाणी काय येईल? गेले तुम्ही जर इच्छुक नसाल तर तिथं रिजेक्टेड येईल, मग तुम्हीच गेलेच नाही तिथं ॲब्सेंट येईल, अशा पद्धतीनं मार्क देण्यात येईल। मात्र सकाळपासून जे मला कॉल येत आहेत सगळ्यांना सांगतोय मी की तुम्ही तिथे गेलात म्हणजे तुम्ही पुढील सेकंड फेजला पात्र नाही, अशाचे बरेच कॉल येत आहेत। तर मित्रांनो, सगळ्याला सांगितलं मी, या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, तुम्ही त्या ठिकाणी गेलात, तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यू अटेंड केली, तुम्ही यस किंवा नो त्या ठिकाणी त्यांना मेलच्या माध्यमातून नकार दिला, किंवा तुम्हाला इच्छा नाही आहे त्या ठिकाणी करण्याची, किंवा तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी करण्याची, असं तुम्ही मेलच्या माध्यमातून त्यांना सांगितलेलं आहे।
मग तुम्ही एवढं केल्याच्या नंतरसुद्धा त्या वर्गाला पुढील टप्प्यात पात्र असणार का? तर हो. तुम्ही जर तिथं सिलेक्शन झालं नसेल, तुम्ही तिथे रिजेक्ट केला असेल, तिथं ॲब्सेंट असाल, तर तुम्ही पुढच्या फेजमध्ये त्याच वर्गाला पात्र असणार का? तर 100% पात्र असणार. हे मला तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. हे प्रसिद्धीपत्रक आलं आहे म्हणून, नाही तर मी सकाळपासून वैतागून गेलो अशी मला मॅसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो की तुम्ही तिथे संस्थेवर जर निवड होऊनसुद्धा तुम्ही जर तिथं नाही असं सांगितलं, रिजेक्ट केलं, तरी तुम्ही त्या वर्गाला 100% पात्र असणार आहात. आणि हीच कार्यवाही संस्थांना करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत कालावधी दिलेला आहे. जो SOP आहे, त्या SOPमध्ये ते त्या माध्यमातून पवित्र पोर्टलला ते अपलोड करण्याची जिम्मेदारी ही संस्था चालकांची असते. आणि निवड केल्याच्यानंतर कोणाची निवड केली हे सुद्धा प्रसिद्ध करण्याची जिम्मेदारी ही संस्था चालकांची आहे. संबंधित निवडलेल्या उमेदवाराला मेलच्या माध्यमातून, ऑफर लेटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची निवड केली जाते. जर तुमची निवड झाली नसेल तर तुम्ही तिथं रिजेक्ट झालात असं गृहीत धरा. अर्थात तुम्ही त्या ठिकाणी शिफारस केली होती पवित्र पोर्टलकडून मुलाखतीसह राऊंडला. याचा अर्थ असा की तुम्ही तिथं निवडले नाही म्हणजे तुम्ही पुढील टप्प्यामध्ये त्याच वर्गाला पात्र असणार आहेत. हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात घ्या. बाकी कोण काय म्हणते याबद्दल मला विचारणा करू नका. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना स्थानावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील. मग अशी निवड केल्याच्या नंतर संस्था वैयक्तिक लेवलवर त्यांना म्हणजे आदेश जे आहेत निवडीचे ते आदेश देऊ शकते. तत्पूर्वी पण देऊ शकते, दिलेले आहेत. त्यामुळं काही अडचण नाही. म्हणजे असं म्हणायचं आहे त्यांना की परस्पर पवित्र पोर्टलच्या दूर जाऊन किंवा पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन परस्पर आदेश देऊ नका असं म्हणायचं. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्ययन कौशल्ये यासाठीची नोंदी दिनांक 7/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही याची नोंद घ्यावी. आता हे जी निवडीची नोंदी आहेत खाजगी संस्थांना करायची, ते फक्त आणि फक्त आज दिलेली जी तारीख आहे, आजपासून पुढील 1 आठवडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंतच असणार आहे. त्याच्यानंतर त्याची नोंद नसणार आहे, नोंद करता येणार नाही. याची आपण सगळ्यांनी खाजगी संस्था आस्थापनाने नोंद घ्यावी. आता ही सूचना तुमच्यासाठी होती का मुलांनो? तर हे सूचना अभियोक्ताधारकासाठी नव्हत्या. मात्र या सूचनेतून तुमच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण झाला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल. अजून याच्यापेक्षा वेगळे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असतील तर कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी दिलं जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांच्या मनातले शंका दूर होतील. आणि आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज सकाळी बऱ्याच मुलांचे मला मॅसेज आणि कॉल्स आले. सर एकदा निवड झाली की नंतर निवड होणार की नाही, किंवा आम्ही संस्थेवर मुलाखतीला गेलतो, निवड झाली किंवा न झाली, यानंतर त्या वर्गाला आम्ही पात्र होतो आता, त्याच्यानंतर आम्ही पुढील फेजमध्ये पात्र आहोत का नाही, अशाचे अनेक कॉल्स आणि मॅसेज येत होते. त्या संदर्भामध्ये तत्पूर्वी आज 1 सप्टेंबर 2024 पवित्र पोर्टल जे काही प्रसिद्धीपत्रक आहे त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. त्या माध्यमातून मी थोडंसं त्याच्यावर स्पष्टीकरण करतो. बघा, तुमच्या प्रत्येक मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तरं पण मिळतील आणि त्याचंच थोडं स्पष्ट करतो आहे मी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना. या सूचना कोणासाठी येतात? शैक्षणिक संस्था आणि व्यवस्थापनासाठी आहेत फक्त. मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागासाठी उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत. म्हणजे जे काही शिक्षक भरती 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवाराची मुलाखत, अध्ययन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी
7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुलाखत अध्ययन कौशल्य यासाठी कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9/8/2024 म्हणजे 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट काल देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे. म्हणजे याच्यामध्ये मुलाखतीला आता तुमच्याकडे कुठलाही वेळ नाही, म्हणजे ती आता संपुष्टात आलेली आहे तारीख. सदर मुलाखत व अध्ययन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, म्हणजे या मुलाखतीमध्ये ज्यांची निवड झाली किंवा ज्यांची निवड झाली नाही या संदर्भामध्ये किंवा निवड झाली त्यांना आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्ययन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबरपर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील. आता मित्रांनो, हे जे संस्थाचालकांना पोर्टलचा टॅब उपलब्ध होता, तर तो जो टॅब आहे तर तो आता फक्त मुलाखत झाल्याच्या नंतर तो टॅब उपलब्ध असणार आहे. त्याची तारीख जी आहे ते या ठिकाणी सांगितले 7 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. संस्थाचालकांना किंवा संस्थेतील जे काही प्राधिकरण अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी. मग कार्यवाही कोणती? जर समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी एक जागा होती संस्थेवर, एक जागेपैकी त्या ठिकाणी 10 उमेदवार गेले, 10चे 10 उमेदवार गेले, 10चे 10 उमेदवार पात्र होते त्या संस्थेच्या एका जागेसाठी. मग त्यांची मुलाखत झाल्या, त्याच्यापैकी जी SOP होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं 30 मार्कापैकी त्याला गुणदान केलं आहे आणि गुणदान केल्याच्या नंतर त्याची निवड झाली का नाही, म्हणजे रिजेक्ट, म्हणजे निवड झाली तर सिलेक्टेड एकाला 10पैकी, बाकीच्याला वेटिंग, त्याच्यानंतर मग रिजेक्टेड किंवा मग ॲब्सेंट, अशा पद्धतीचा रिमार्क करून त्याला जे मार्क्स मिळालेत 10पैकी एकाची निवड झाली तर त्याला ऑफकोर्स 30पैकी जास्त मार्क असतील आणि ज्यांची निवड झाली नाही तर त्याला त्या ठिकाणी मार्क कमी असतील. मग त्या ठिकाणी सगळेच गेले आणि तुमची निवड झाली की नाही ते त्याच्यावरून कळून जाईल. मात्र तुम्ही त्या ठिकाणी गेलेच नाही तर त्या ठिकाणी काय येईल, गेले तुम्ही जर इच्छुक नसाल तर तिथं रिजेक्टेड येईल, मग तुम्हीच गेलेच नाही तिथं ॲब्सेंट येईल. अशा पद्धतीनं मार्क देण्यात येईल. मात्र सकाळपासून जे मला कॉल येत आहेत सगळ्यांना सांगतोय मी की तुम्ही तिथे गेलात म्हणजे तुम्ही पुढील सेकंड फेजला पात्र नाही, अशाचे बरेच कॉल येत आहेत. तर मित्रांनो, सगळ्याला सांगितलं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, तुम्ही त्या ठिकाणी गेलात, तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यू अटेंड केली, तुम्ही यस किंवा नो त्या ठिकाणी त्यांना मेलच्या माध्यमातून नकार दिला किंवा तुम्हाला इच्छा नाही आहे त्या ठिकाणी करण्याची किंवा तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी करण्याची असं तुम्ही मेलच्या माध्यमातून त्यांना सांगितलेलं आहे. मग तुम्ही एवढं केल्याच्या नंतर सुद्धा त्या वर्गाला पुढील टप्प्यात पात्र असणार का? तर हो. तुम्ही जर तिथं सिलेक्शन झालं नसेल, तुम्ही तिथे रिजेक्ट केला असेल, तिथं ॲब्सेंट असाल तर तुम्ही पुढच्या फेजमध्ये त्याच वर्गाला पात्र असणार का? तर 100% पात्र असणार. हे मला तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. हे प्रसिद्धीपत्रक आलं आहे म्हणून नाही, तर मी सकाळपासून वैतागून गेलो अशी मला मॅसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो की तुम्ही तिथे संस्थेवर जर निवड होऊन सुद्धा तुम्ही जर तिथं नाही असं सांगितलं, रिजेक्ट केलं, तरी तुम्ही त्या वर्गाला 100% पात्र असणार आहात. आणि हीच कार्यवाही संस्थांना करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत कालावधी दिलेला आहे. जो SOP आहे त्या SOPमध्ये ते त्या माध्यमातून पवित्र पोर्टलला ते अपलोड करण्याची जिम्मेदारी ही संस्था चालकांची असते आणि निवड केल्याच्या नंतर कोणाची निवड केली हे सुद्धा प्रसिद्ध करण्याची जिम्मेदारी ही संस्था चालकांची आहे. संबंधित निवडलेल्या उमेदवाराला मेलच्या माध्यमातून, ऑफर लेटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची निवड केली जाते. जर तुमची निवड झाली नसेल तर तुम्ही तिथं रिजेक्ट झालात असं गृहीत धरा. अर्थात तुम्ही त्या ठिकाणी शिफारस केली होती पवित्र पोर्टलकडून मुलाखतीसह राऊंडला. याचा अर्थ असा की तुम्ही तिथं निवडले नाही म्हणजे तुम्ही पुढील टप्प्यामध्ये त्याच वर्गाला पात्र असणार आहेत. हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात घ्या. बाकी कोण काय म्हणते याबद्दल मला विचारणा करू नका. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच
निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्थानावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील. मग अशी निवड केल्याच्या नंतर संस्था वैयक्तिक लेवलवर त्यांना म्हणजे आदेश जे आहेत निवडीचे ते आदेश देऊ शकते. तत्पूर्वी पण देऊ शकते, दिलेले आहेत. त्यामुळं काही अडचण नाही. म्हणजे असं म्हणायचं आहे त्यांना की परस्पर पवित्र पोर्टलच्या दूर जाऊन किंवा पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन परस्पर आदेश देऊ नका असं म्हणायचं. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्ययन कौशल्ये यासाठीची नोंदी दिनांक 7/9/2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही याची नोंद घ्यावी. आता हे जी निवडीची नोंदी आहेत खाजगी संस्थांना करायची ते फक्त आणि फक्त आज दिलेली जी तारीख आहे आजपासून पुढील एक आठवडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंतच असणार आहे. त्याच्यानंतर त्याची नोंद नसणार आहे, नोंद करता येणार नाही. याची आपण सगळ्यांनी खाजगी संस्था आस्थापनांनी नोंद घ्यावी. आता ही सूचना तुमच्यासाठी होती का मुलांनो? तर हे सूचना अभियोगिताधारकासाठी नव्हत्या. मात्र या सूचनेतून तुमच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण झाला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल. अजून याच्यापेक्षा वेगळे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असतील तर कृपया या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी दिलं जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांच्या मनातले शंका दूर होतील. आणि आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.